नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया युथूम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, तुम्ही या अपडेटचा टायमिंग इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 जुलै 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 10:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, युथूम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या मेंटॉर कॅपिटल लिमिटेडनी युथूम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमधली आपली हिस्सेदारी विकली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता प्रमोटर ग्रुपची युथूम इन्व्हेस्टमेंटमध्ये टोटल हिस्सेदारी होती 74.95%. म्हणजे प्रमोटर ग्रुपजवळ युथूम इन्व्हेस्टमेंटचे टोटल 12,72,99,996 शेअर होते. आणि कंपनीमध्ये मेंटॉर कॅपिटल लिमिटेडची हिस्सेदारी होती 9.65% आणि यांच्याजवळ कंपनीचे 1,63,90,936 शेअर होते. आणि मित्रांनो, आता या मेंटॉर कॅपिटल लिमिटेडनी युथूम इन्व्हेस्टमेंटमधली आपली 3.4% हिस्सेदारी म्हणजे युथूम इन्व्हेस्टमेंटचे 58 लाख शेअर सेल केले. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी सेल केल्यानंतर आता मेंटॉर कॅपिटल लिमिटेड यांची युथूम इन्व्हेस्टमेंटमध्ये हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 6.24%. म्हणजे आता मेंटॉर कॅपिटल लिमिटेडजवळ युथूम इन्व्हेस्टमेंटचे शेअर राहिलेले आहे 1,05,90,936 शेअर. आणि मित्रांनो, आता युथूम इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपची टोटल हिस्सेदारी राहिलेली आहे 71.54%. आणि आता प्रमोटर ग्रुपजवळ युथूम इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे टोटल शेअर राहिलेले आहे 12,14,99,996 शेअर. चला आता बोलूया सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सुदर्शन केमिकल शेअर सर्ज ॲज Q1 रेव्हेन्यू जम्प्स 76.6% इयर ऑन इयर बेसिस टू ₹1,349 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने आपले नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 76.6%ने वाढून इयर ऑन इयर बेसिसवर 1,349 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी कंपनीचा रेव्हेन्यू होता 764 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट जबरदस्तपणे खाली आलेला आहे. एका वर्षाआधी होता 58 कोटी रुपये आणि आता आला आहे फक्त 0.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू जबरदस्तपणे वाढला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये चांगली रॅली पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया IEX बद्दल, म्हणजे इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 जुलै 2025 म्हणजे आज सकाळी 10 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, IEX म्हणजे इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडमध्ये ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, पहिले IEX मध्ये ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडची हिस्सेदारी होती 4.64%. म्हणजे कंपनीचे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडजवळ शेअर होती 4,13,87,520 शेअर. आणि मित्रांनो, आता IEX या कंपनीची ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने 0.58% हिस्सेदारी खरेदी केली आहे. म्हणजे 51,43,459 शेअर ॲक्वायर केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर या कंपनीमध्ये म्हणजे IEX मध्ये ICICI प्रुडेन्शियल
म्युच्युअल फंडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.22%. म्हणजे आता IEX या कंपनीचे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडजवळ शेअर झालेले आहे 4,65,30,979 शेअर. चला आता बोलूया एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एशियन एनर्जी शेअर सर्ज आफ्टर ₹865 कोटी कॉन्ट्रॅक्ट विन फ्रॉम वेदांता. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला वेदांता लिमिटेडकडून मेजर ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 865 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 2859 कोटी रुपयांनी 3178 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 2959 कोटी रुपयांनी 3178 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 457 कोटी रुपयांनी 548 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 498 कोटी रुपयांनी 548 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीची तुम्ही सेल्स बघा किंवा नेट प्रॉफिट बघा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. चला आता बोलूया मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपले क्वार्टरली नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 2185 कोटी रुपयांनी 2494 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीची सेल्स कमी झाली आहे 2510 कोटी रुपयांनी 2494 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 149 कोटी रुपयांनी 143 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 165 कोटी रुपयांनी 143 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 91 कोटी रुपयांनी 134 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीची सेल्स कमी झाली आहे 162 कोटी रुपयांनी 134 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 8 कोटी रुपयांनी 18 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 14 कोटी रुपयांनी 18 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जसेच या कंपनीचे नंबर आले त्याचा इम्पॅक्ट आपल्याला या कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेलटेल क्वार्टर 1 रिझल्ट नेट प्रॉफिट रायजेस 36% इयर ऑन इयर बेसिस टू ₹66.1 कोटी. रेव्हेन्यू अप 33%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 33%ने वाढून 743.8 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 558.1 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 35.8%ने वाढून 66.1 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 48.67 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर बोथ इन्क्रीज झाले आहे. मला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड.
तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2,794 कोटी रुपयांनी 3,800 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 3,073 कोटी रुपयांनी 3,800 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 629 कोटी रुपयांनी 824 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 383 कोटी रुपयांनी 824 कोटी रुपये. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, जसेच या कंपनीचे नंबर आले आहे, या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा आपल्याला याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.